या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. प्रभाकरजी डोळे यांचा देखील सन्मान यानंतर केला जाणार आहे. प्रभाकरजी डोळे यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांना सन्मानित केले जाते. पप्पू मडवी यांच्या शुभ हस्ते आपण हे सर्व सन्मान संपन्न करत आहोत. जयदुर्गा ट्रॉफी 2026 लोणाड गावामध्ये पहिला चषक आपण पाहिला तो शिवशक्ती लोणाडच्या वतीने आणि आज आपण लोणाड गावामधील स्पर्धा पाहतोय. बापगावच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती जयदुर्गा ट्रॉफीचं आयोजन अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणाडच्या वतीनं. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. टू ओपनर्स आमिर शेखच्या सोबतीनं दाणेश्वर आणि षटक क्रमांक पहिलं विनोद खुलात बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आमिर शेख इज ऑन स्ट्रायकिंग एंड. विनोद खुलात सज्ज होतोय ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, खूपच जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येने आता धावांना सुरुवात त्या ठिकाणी केली आहे विनोद खुलातनं. धावांचा श्री गणेशा त्या ठिकाणी होत असताना धाव फलकाला आगाज होत असताना तुम्ही पाहतात. लॉंग ऑफ लेग फिल्डर डीप मध्ये मिड विकेट सेट करण्यात आला. नॉन खरं तर पॉवर प्ले मध्ये दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतात आणि ते दोन अशा पद्धतीने फिल्डर सेट केलेत. अगदी स्ट्रेटिश लॉंग ऑफ फ्लिक केला. मनगडी फटका पाहायला मिळतोय. बॉल वेगानं निघाला गॅप मधून. मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय बॉलवरती. जबरदस्त फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय त्या ठिकाणी ऑफ द मार्क होत असताना आमिर शेख या दोन धावांनी. मात्र फिल्डरचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे बॉल अडवलाय तिथे. धावसंख्या धावफलकावरती 3 रन्स ऑन दी बोर्ड नाव. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 50वा श्रीराम स्पोर्ट्स वैजोळा या टीमच्या विरुद्ध शिवशक्ती लोणाडनं बनवल्या होत्या. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला. ऑन ड्राईव्हचा फटका मिड ऑन कडे चेंडू येतोय आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. चांगला यशस्वी खेळ पहिल्या दिवसामध्ये बघायला मिळाला. गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ अंतिम 3 मध्ये पोहोचणारा या स्पर्धेतील पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला. आणि आज कोणता संघ अंतिम 3 मध्ये पोहोचेल हे उत्तर आपल्याला आज संध्याकाळी मिळेल. मात्र बरोबर प्रत्येकी संघानं दिलेल्या वेळेनुसार इथे हजेरी लावली आहे. रिवर्सचा प्रयत्न दाणेश्वरचा पॉइंटला फिल्डर थोडासा बीट होतोय. दाणेश्वर सध्या अनऑर्थोडॉक्स क्रिकेट फार खेळतोय. मागे पुढे आलटी पलटी फटके त्याच्या बॅटमधून आता मागच्या काही स्पर्धांपासून आपण बघत आलोय. टीमचा कॅप्टन देखील आहे. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना लोणारचा संघ देखील हळूहळू आता दाखल होतोय. त्यांना आता पुढची मॅच खेळायची आहे. विनोद खुलात पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज आमिर शेख. विस्फोटक फलंदाज म्हणून या फलंदाजाची ओळख आहे. हा बॉल लेन बॉल होता, परंतु विनोद खुलात भल्या भल्या फलंदाजांना नाचवण्याची क्षमता आणि हिंमत या गोलंदाजामध्ये आहे. या गोलंदाजाकडे देखील या ALPL मध्ये नजरा बऱ्याचशा संघ मालकांच्या आहेत. मागच्या वर्षी मला वाटतं की तो बीबी स्पोर्ट इताडे टीम कडनं खेळला होता आय थिंक आणि विकेट टेकर राहिला होता. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट लेग कटर अपील जोरदार जोरदार आणि फलंदाज बाद. आमिर शेख बॅक टू द डग आउट नाव. प्रयत्न होता बॅटची कड घेत असताना बॉल मागे निघून गेला. विकेट किपरनं कोणत्याही प्रकारे चुकी केली नाही आणि चांगला झेल पकडत असताना फार मोठा धक्का दिला. आमिर शेखला बाद करण्यामध्ये विनोद कुलात यशस्वी. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि अर्ली ब्रेक तो मिळून देत असतो. आणि आता आपण बघतो की नितीन चौधरीचं देखील संघामध्ये आगमन झाले म्हणजे ताकद आता वाढली टीमची.
प्लेइंग 11 मध्ये थोडंसं बदल आपल्याला बघायला मिळाला. अक्षरशः पारितोषिकांचा वर्षा वाचणारी स्पर्धा आहे. भरगच्च अशी बक्षीस या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मानतो मॅच साठी तब्बल 8 पारितोषिक आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली. अख्खू टप्प्याचा बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेर होता. आतिश थळे आलाय, मागच्या सामन्याचा हिरो. चांगली बॅटिंग केली होती आतिश थळेनं पहिल्या मॅच मध्ये. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 6 धावा. 6 रन्स ऑन दी बोर्ड नाव. विनोद खुलात सध्या गोलंदाजी करतोय. विकेटचं खुराक प्राप्त करून त्याचं देखील आता मनोधैर्य वाढलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. आतिश थळे पटका फसला, मिस टायमिंग. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल. झेल पकडलाय त्या ठिकाणी, खेळाडू बाद होतोय. हा दुसरा धक्का दिलाय खुलातनं. बॅटर आतिश बॅक टू डग आउट. दोन खेळाडूंना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता आमिर नंतर आतिश थळे ज्यांना मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, मॅच विनिंग बॅटिंग त्याच्याकडनं आपल्याला बघायला मिळाली होती आणि तो देखील आता बाद झाला. नवीन फलंदाज पवन रणधवी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 5व्या क्रमांकावरती आला. ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा जोडता आल्या त्या ठिकाणी टीम शिवशक्ती लोणाडला. शिवशक्ती लोणाडची शक्ती आता थोडीशी कमी दिसून आली आहे, परंतु ती शक्ती त्यांना दाखवावी लागेल. चला, पवन रणवीनं बॅक टू बॅक 3 सिक्सर्स मारले तर अक्षय मडवी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. पुन्हा एकदा हो 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 हो, यावेळेला कटर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल, डॉट बॉल. सहा धावा फलकावर. सेकंड ओव्हर मध्ये रोहित आला. हो, यावेळेला रिव्हर्सचा फटका. ज्ञानेश्वर काय फटका खेळलाय. रिव्हर्स स्विच इट अँड स्वीट इट, सिक्सर. नासिकेला फटका होता. रिव्हर्स एक्झिक्युशन करत असताना स्विच हिट अँड स्वीट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी रोहित तेलीवरे. दानेश्वर पुन्हा इम्प्रोवाइज क्रिकेट. हवे ते बॉल, फिल्डर येतोय बॉल खाली. लॉंग लेग मधून जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं अंतर कापलं आणि त्या ठिकाणी पकडलाय झेल. समाप्त होतो दानेश्वरचा खेळ. बिग विकेट. अरे आमच्याची भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही, रक्तात नाही. बाबा दोस्ती केली तर जीव घेईल. गद्दारी केली तर जीव घेईल. बाबा दोस्ती केली तर जीव घेईल. गद्दारी केली तर जीव घेईल. बाबा दोस्ती केली तर जीव घेईल. गद्दारी केली तर जीव घेईल. बाबा दोस्ती केली तर जीव घेईल. गद्दारी केली तर जीव घेईल. थँक्यू डीजे. ज्ञानेश्वर चांगला खेळत होता, परंतु इम्प्रोवाइज क्रिकेट कधी कधी बघा जास्त आवडीचा फटका कधी कधी आपल्याला धोका देत असतो आणि मागे स्कूप
आतिश डोंगरे आला. रोहितचा बॉल इनसाइड आउट, उडवला बॉल इनफिल्डला क्लिअर करत असताना वेगानं निघाला बॉल कवच बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डरनं बॉलला अडवल्या, बाउंड्रीच्या आतमध्ये ठेवल्या. 2 धावा मिळाल्या, तिसरा धावेचा प्रयत्न करतील आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर 3 धावांनी पुढे जाताना यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका, डिरेक्ट हिटचा प्रयत्न. रोहित ऑन फायर, डिरेक्ट हिट करत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बॅटर पवन बाद झाला. धावफलकावरती 15 आहेत. दरम्यान या ठिकाणी साईनाथ थळे आणि कैलास थळे यांचं देखील शुभागमन होतं. आपलं देखील आम्ही जयदुर्गा ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. वेलकम, सुस्वागतम. सन्मान्य साईनाथजी थळे आणि कैलासजी थळे. आतमध्ये येणारा बॉल होता, ऑफ कटर होता. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं फंबळ जरूर पाहायला मिळालं, परंतु त्याच्यावरती 1 धाव. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे सन्मान्य आशिष पाटील यांचं, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो टॉस बॉक्स आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे. नक्कीच कैलासवासी संयम संजय गायकर यांच्या स्मरणार्थ त्याचा भाचा आहेत आणि आशिष पाटील यांचे भाचे आहेत, त्यांचं नावानं खरं तर त्यांनी हा टॉस बॉक्स या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. हर्ष थळे मैदानामध्ये उतरलाय, परंतु स्ट्राईक एंडला अजून तो आलेला नाहीये. बघूया, तिसरं षटक नितीन चौधरी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामना करेल तो आतिश डोंगरे. धावा धावफलकावरती 16 आहेत. हर्ष थळेनं लागोपाठ 3 सिक्सर मारले तर नितीन थळे यांच्याकडनं 2000. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आउट स्विंगर, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल येतोय, डॉट बॉल. पंच केलाय, सुपर पंच, पण स्ट्रेट टू द फिल्डर. डीप मध्ये कव्हर सेट करण्यात आलं होतं आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. विकेटचं पतन. चांगला फटका त्या ठिकाणी, क्रॅकिंग स्ट्रोक, बट फिल्डर जिथे सेट होता त्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळाला. नितीन आल्या आल्या विकेट त्यानं मिळवले. नवीन बॅटर सोहेल
हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवल्या गॅप मध्ये बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स क्रॉस द लाईन. 4 रन. चांगलं एक्झिक्युशन दाखवल्यात येते. पुन्हा एकदा फुल टॉस. हा बॉल फ्लाईट दिली होती आणि थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली देखील राहणार होता. फुल टॉस बीट झाला. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारचे चेंजेस तुम्हाला करणं गरजेचे असतात. तो चेंजेस आपण बघतोय सध्याच्या घडीला. निर्धाव चेंडू आला. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. येथेही सोहेलला पूर्णपणे चकवा दिला गोलंदाज नितीननं. ही त्याची खासियत आहे. ही त्याची खास बात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत. धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स. हो 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 या वेळेला भिरकावून दिला बॉल सर मिड विकेटच्या पलीकडे. आउट ऑफ द ग्राउंड. 6 ॲड. धावसंख्या षटकारानं आता आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावा. 26 रन. सोहेलच्या बॅट मधून चांगल्या रन्स आपल्याला बघायला मिळतात. एक चौकार एक षटकार. फायटिंग टोटल कडे जाण्याचा प्रयत्न आता इथून करायचा आहे आणि जरूर आपल्याला तो प्रयत्न बघायला मिळेल. कारण सोहेलनं ज्या प्रकारे रन्स बनवल्यात एक चौकार एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. आउटफील्ड मध्ये स्क्वेअर लेग जरूर होता. मिड विकेट जरूर होता. रिस्की फटके नितीन सातत्याने फ्लाईट देण्याचा प्रयत्न करत होता आणि नितीनच्या विरुद्ध रन्स आल्या. हे इम्पॉर्टंट. आता लास्ट ओव्हर मध्ये सागर आला. चांगली गोलंदाजी केली होती सागरनं मागच्या सामन्यामध्ये टीम एकविरा सांगेच्या विरुद्ध. स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज हर्ष. सागर आला गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल फ्लाईट दिली होती अगेन्स्ट द टर्न. हर्षच्या बॅट मधून धूमधडाका. दे दणका. 6 सागरचं स्वागत त्या ठिकाणी करत असताना बॉलला सर भिरकावून दिलं. 6 धावांकरिता षटकार आणि धावसंख्या आपण पाहतोय वेगाने पुढे गेले. 32 व 32 रन्स. हर्षच्या बॅटमधून आलेला सिक्सर कुठेतरी आता एक फायटिंग करण्याची ताकद देणार. शिवशक्ती लोणार संघाला शक्ती देणार. हो थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न वेट अँड डिस्पॅच करायचं होतं. बट हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावरती 32 रन्स. दुसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय जयदुर्गा ट्रॉफी लोणार. अजय कदम अँड ऑल टीम. अक्षय असेल राहुल असेल सुधीर ऑल टीम मेंबर्स. निरजी तळे जे सिनियर क्रिकेटर्स सुभाष शिवन महेश सर्वांची जी मेहनत आपल्याला बघायला मिळाली आज खऱ्या अर्थानं ती मेहनत रंग आणत असताना या स्पर्धेमध्ये. चला आता रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी सर रिव्ह्यू नाही आहे टीमसाठी. फक्त भीमा नो बॉलला रिव्ह्यू आहे. चला पंचांनी घेतलाय का चेक करूया मग.
टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील. इट्स अ व्हाईट बॉल. चला अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. खूपच जास्त बाहेर वळण घेणारा बॉल होता आणि पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्साच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 33 रन्स. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल बॅटर हर्ष. हो पुन्हा एकदा उडवलाय बॉल. हाही चेंडू सीमा पार. हा दुसरा सिक्सर. चला 3 सिक्सर साठी काहीतरी पारितोषिक होतं ना हर्षला. 2000 नितीन थळे यांच्याकडनं आहे ना. 2 सिक्सर आलेत परंतु ते लागोपाठ आलेले नाहीयेत. चला ना लागोपाठ कशाला. 3 मारले तर देऊन टाका अर्धे तरी. ते कसेही मारू द्या कारण धावांचं महत्व फार मोठं आहे. बघा 39 धावा झाल्यात. शिवशक्ती लोणार संघाला शक्ती ताकद आता या ठिकाणी मिळून देत असताना फलंदाज हर्ष आणि सोहेल काय खेळले दोघे. चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली आज. सागर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो यावेळेला परफेक्ट यॉर्कर लेंथ अपील करण्यात आली होती. धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. धावसंख्या 1 धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 40 धावा 40 रन्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पार्टनरशिप चांगली पाहायला मिळाली आहे आणि जी भागीदारी अत्यंत गरजेची होती. चालू सामन्यात जिंकणारा संघ थेट पोहोचेल तो क्वार्टर फायनलला. आजच्या दिवसातील शेवटची लढत तो संघ खेळेल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडले पाहूया. धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. सोहेल राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा. दुसरी धाव मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु 2 धावांवरती समाधान. येस 1 शॉट म्हणजे एकच धाव असेल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 धावेने पुढे जाताना 41 आकड्यावरती सन्माननीय रामकिसन घरत यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे आणि जरूर रामकिसन घरत यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं जयदुर्गा ट्रॉफी मध्ये अनुज 11 तथा जयदुर्गा स्पोर्ट लोणारच्या वतीनं सन्माननीय रामकिसन घरत साहेब मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. 41 धावा स्कोर कार्डवरती आणि 42 लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता वळूया पुढील सामन्याचा. टॉस येथे केला जाणार आहे. टीम अनुज 11 लोणार
वर्सेस एकविरा सावंत. सन्माननीय साईनाथजी थळे यांच्या शुभास आपण त्याचबरोबर कैलासजी थळे यांनाही विनंती असेल आणि पप्पू थळे यांनाही विनंती असेल की आपण टॉससाठी यावं. सर्व सन्मान्य अतिथींच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. आयोजक संघ अनुज 11 लोणाड आणि समोर एकविरा सावध अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. चला एका बाजूला जयदुर्गा स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला अनुज 11. चला सावधचा कॅप्टन कॉल करतोय. अनुज 11 अशी मागणी करण्यात आली आहे आणि तेच आलेलं आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुन्हा मंचावरती बसावं. नाणेफेकी जिंकली आहे. समोर अनुज 11 लोणाड संघ. मागच्या 2 मॅच मध्ये खूप चांगला खेळलेत तुम्ही. आता काय निर्णय, काय कारण सांगशील? पहिल्या मॅच मध्ये तुम्ही बॅटिंग केली, किरणनं खूप चांगला खेळ केला, आता फिल्डिंग करणार आहेस, या मागचं रिझन काय नाही, असं चेस करण्यासाठी. प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस? किरण जरूर. त्याची उणीव कोणता खेळाडू तुला वाटतं की तो भरून काढेल? जेडी आहे, अक्षय मात्रे आहे, असे आहेत खेळाडू. शुभेच्छा असतील. अजय बॅटिंग करायची आहे आणि जरूर मागच्या दोन्ही मॅचचा विचार केला तर अतिशय सुंदर खेळ सावधनं केलं, तुमच्या टीमनं केलेला आहे. काय टार्गेट देण्याचा प्रयत्न करतो? जास्तीत जास्त टार्गेट द्यायचा प्रयत्न करू. 4 मॅच असेल जरूर. आणि पुन्हा एकदा सकाळपासून तुम्ही मेहनत करतायत, सर्व मुलंही मेहनत करतायत. तुम्हाला वाटलं होतं की आपण दुसऱ्या गावात जाऊन एक यशस्वी स्पर्धा करू? दुसऱ्या गावात टुर्नामेंट करणं खाऊ नाहीये आणि सगळ्या पोरांची चांगली मेहनत आहे म्हणून. नक्कीच नक्कीच. आणि तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. तर मित्रांनो, टॉस येथे संपन्न झालं. टॉस जिंकून सावधनं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे टीम अनुज 11 लोणाडला. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. योगी पाटील सर इज हिअर. थँक्यू. हॅलो चेक. धन्यवाद समीर. तर अतिशय या ठिकाणी डावाचा अंत चांगल्या प्रमाणे पाहिला आपण शिवशक्ती लोणाड संघासाठी. कारण सुरुवात जर पाहिली तर पूर्णपणे या ठिकाणी संतगती पाहायला मिळाली होती. कारण उन्हात खुलातनं मात्र पहिल्याच पॉवर प्लेमध्ये 2 धक्के मात्र या ठिकाणी देण्यात आले होते. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केला होता. परंतु मागील 3 षटकाचा विचार जर केला तर तब्बल या ठिकाणी रोहित सुद्धा मात्र मागणार राहिला. त्याच्यानंतर नितीने सुद्धा मात्र धाबा इथे जास्त खर्च केला आणि या सागरने तर मात्र 10 पेक्षा अधिक धाबा इथे खर्च केल्या. आणि तर मात्र पाहू शकाल लक्ष या ठिकाणी 43 धाबांचा आता मात्र इथे पाहायला मिळतोय. 42 लक्ष आहे. 41 धावा पहिल्या इनिंग मध्ये मात्र इथे जोडल्या गेल्या. सलामी जोडी कुठल्या प्रकारचा चेंजेस नाहीये. रोहित आणि दीपकला सध्या आपण पाहत आहोत. आणि पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी सोहेलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. आणि पहिला चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी त्यांनी हाताळलेले आहे. निर्धावाना आय थिंक असं वाटलं की सुरुवात करेल, परंतु थोडा वेळ इथे पंचाने घेतला आणि लगेचच त्याला मात्र तिथे दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे मात्र त्यांनी खर्च केली. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. प्री क्वार्टर फायनलची लढत जयदुर्गा अनुज 11 लोणाड संघ तुम्हाला फाईट करताना पाहायला मिळणार आहे एकविरा सावध संघाच्या विरोधात. आणि जो चालू सामना ते संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. ओव्हरपिच बॉल सरळ बॅट लॉफ्ट हँड ड्राइव्ह लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात आहेत आणि त्याने कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये.
एक जालं विणलं होतं या ठिकाणी रोहितच्या अगेन्स्ट आणि त्या जाल्यामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाजाला मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी अटकवलं गेलं आणि पहिली सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त करून दिली आपल्या संघाला सोहेल शेखनं. आणि पहा विकेट्स नंतर मात्र या ठिकाणी सोहेलचे पूर्णपणे त्या ठिकाणी होप्स वाढले गेले. विकेट्स नंतर पाहू शकाल निर्धावन चेंडूची मात्र इथे या हाताला पाहायला मिळाली. सामना करेल या ठिकाणी न्यू बॅटर मिस्टर सुजल भोईर ऑन साईड खेचायचं होतं परंतु चेंडू त्याला अगदी संत किती बॅकवर्ड शॉट स्क्वेअरला केले. दरम्यान एसीएस स्पोर्टचे फाउंडर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाला मात्र आकर्षक बॅट देण्यात आलेले आहे त्याचे पुरस्कार सोपांजी तिसकर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हा. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी आई गावदेवी वालची संघाची आपण पाहत आहोत. दीपक आणि सुजलची सध्या आपण जोडी पाहतो. दीपकनं आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही आणि प्रथमतच मात्र या ठिकाणी सोहेलच्या अगेन्स्ट तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो लोपुटा चेंडू ऑन साईडला टर्न केला चेंडू त्याला वाडी शिवडी विकेटला आणि डायरेक्ट हिटची गरज होती परंतु एस्टर्नवरती मात्र निशाणा साध्य झाला नाहीये. सध्या स्पर्धेचा आनंद घेत असताना यूट्यूबच्या माध्यमातून जियांशी पाटील सध्या आमच्या सोबतीला जोडलेले आहे. संत आणि सावध सुरुवात. हो फटका अभेद केलाय आणि इथे मात्र प्रॉपर कनेक्शन ज्ञानेश्वर प्रयत्न करतोय. वॉट अ कॅच बंदे में है दम और उसका नाम है ज्ञानेश्वर मुकादम. पाहू शकाल एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. फटक्याला उंची सुद्धा मात्र जास्त मिळाली आणि असं वाटलं होतं की अंतर सुद्धा प्राप्त केलंय परंतु इथे दृश्य पहा फटा पोस्टरवर निकला मुकादम आणि झेलसाठी रामजीगर त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक आणि तदनंतर सन्माननीय साईनाजी थले यांच्याकडून सुद्धा मात्र 200चं पारितोषिक या झेलसाठी आपण देणार आहोत. तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आपण देणार आहोत. आणि त्याचमुळे तर आपण म्हणतो की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आणि त्या समीकरणाचं मात्र पूर्णपणे जाणीव ज्ञानेश्वरला होतं आणि कुठल्या प्रमाणे मात्र त्यांनी चुकी केली नाहीये. 2 धक्के मात्र इथे दिले गेले पहिल्याच ओव्हरमध्ये सोहेलनं आणि दोन्ही फलंदाज जर इथे पाहिले तर स्वस्तात बाद झाले आणि त्या मात्र नवीन फलंदाज नितीन चौधरी आलाय दीपक दिंडीच्या सोबतीला. पहिला चेंडू डाबा स्टिकवरती हाताळले चेंडू चालला अगदी ऑन साईडला फाईन केल्याचा प्रयत्न आणि चेंडू फाईन बाउंड्रीच्या पलीकडे पहिल्या चौकार येत असताना या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट वालची संघाच्या इनिंगमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 2 गडी बाद 7 धावा आपण पाहत आहोत. लक्ष पाहिले तर 42 धावांचा आहे. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये इथून आता मात्र शिवशक्ती लोणार संघाला 35 धावांचं संरक्षण मात्र करावं लागेल. सध्या व्हिटॅमिन डी पाहतोय कोबराच्या अंगामध्ये आहे. डी फॉर देसी तडका. यस परंतु विनंती करतो की कोबरा आपण सातत्याने मात्र व्यासपीठाच्या समोर येऊ नका. आपल्यासाठी भरपूर जागा इकडे आहे इकडे आपण डान्स करा. परंतु ज्याप्रमाणे सोहेलकडून मात्र अपेक्षा होती आज शिवशक्ती लोणार संघाला त्या अपेक्षापूर्वक मात्र आज या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी साकारला आहे. परंतु शेवटच्या चेंडूवरती नितीच्या बाटमधून मात्र या ठिकाणी चौकार निघालाय आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय आता मात्र गोलंदाज ऋषिकेश.
कुंभार. आज शिवशक्ती लोणार संघ जरूर आपली शक्ती आज प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक स्पर्धांमध्ये पाहिले की हा संघ आपल्याला सातत्याने मात्र बागपुटला पाहायला मिळायचा, परंतु आज आपल्या गावची स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला खेळ त्याचा बहरला आहे. परंतु जोपर्यंत नितीन चौधरी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र या सामन्याचं चित्र कधीही मात्र या ठिकाणी पलटू शकतोय. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र नितीनला जबाबदारीने मात्र खेळ करावा लागेल. समोर त्याच्या सोबतीला दीपक धिंडे आहे, एक लेजंड खेळाडू म्हणून त्याची ओळख आपण पाहतोय. सातत्यानं वालसी संघासाठी ऑनसाईडला उडवला, फटका खव्यात केलाय आणि त्या ठिकाणी पॉस्कर स्क्वेअर लेकडे आता मात्र चुकी झालेली आहे. आय थिंक आतिश डोंगरे होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून ही चूक. पहिल्या चेंडूवरती लगभग ऋषिकेशने मात्र या ठिकाणी दीपकला मात्र जाल्यामध्ये अडकवलं होतं, परंतु कुठेतरी आउटफील्डमध्ये मात्र क्षेत्ररक्षणाची मात्र त्याला साथ मिळाली नाहीये. आणि पहिला जीवनदान दीपक धिंडेला मात्र या सामन्यामध्ये मिळत असताना मी नेहमीच सांगतो की रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु एखाद्या फलंदाजाला जीवनदान देऊ नका. फार घातकी ठरतो या जीवनदान. परंतु त्या जीवनदानाचा मात्र या ठिकाणी फायदा दीपक धिंडे उचलणार का, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि इथे मात्र नितीनला मात्र ऋषिकेशने मात्र त्या ठिकाणी बीट केलंय. जबरदस्त मात्र इथे वार आणि पलटवार अशा प्रमाणे खेळ सध्या सुरू आहे. जयदुर्गा चषक 2026चा सध्या थरार आपण अनुभवतोय. या लोणारकरांचा मात्र एक प्रकारचा उत्सव सध्या आपण पाहत आहोत. जयदुर्गा मातेच्या नावानं ही स्पर्धा मात्र भरवली गेली आणि याच नावानं तुम्हाला सातत्यानं लोणार संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. ऋषिकेश पुन्हा मार्ग सोडतोय, फोर्थ विकेटला मारा करतोय. ओ चेंडू पेस प्लिक केलाय, प्लिक ऑफ द रिक्स आणि चेंडू चला मिड विकेटच्या पलीकडे. नितीनचा पहिला वार येतो या षटकार. आईचं गुणगान करणारे संगीत आणि कावदेवीच्या नावानं संघ सध्या आपण पाहतोय वालची संघ या स्पर्धेमध्ये उतरला आहे. आणि आज ऑन साईडला जर पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी भरपूर वेगाने वारे वाहत आहेत आणि त्याच दिशेने मात्र फटके मारले जात आहेत. आणि नेहमीच सांगतो आम्ही की जिकडे वारा तिकडे मारा, आणि आज पहिला तिकडे मारलाय नितीन चौधरीनं. हो फुलर लेंथ चांगला क्षेत्ररक्षण कव्हरला, परंतु कुठेतरी या फेकीमध्ये मिस्टेक घडली गेली आणि त्यामुळे पाहतो की सिंगल धाव घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाला मात्र प्राप्त झाली आणि सिंगलच्या आधारे 15 धावा फलकावरती लागल्या गेल्या. दरम्यान पाहुण्याचं शुभागमन कृष्णाजी मडके यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. लोणारगावची समाजसेवक आहेत. विनंती करतो की काका या आपण व्यासपीठावरती तुमचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या षटकामध्ये धावा चांगल्या प्रमाणे येत आहेत. ऋषिकेशने आतापर्यंत 4 लिगल बॉल हाताळले, 8 धावा त्यांनी खर्च केल्या, एक षटकार पाहिला आपण या षटकामध्ये. आणि इथे मात्र पुन्हा उचली घेणारा चेंडू, पुन्हा चेंडू गॅपमध्ये चाललाय, परंतु आता आतिश डोंगरे पुन्हा चेंडूवरती झेपावतो. इथे मात्र मिस्टेक होणार नाहीये, त्याची काळजी त्याने चांगल्या प्रमाणे घेतली आणि लगेच चेंडूला मात्र फेकी केली. आज लोणार गावामध्ये प्रत्येकाच्या अगदी घरामध्ये संपूर्ण परिवार आज मात्र ही स्पर्धा पाहत असतील, कारण आज संपूर्ण लोणारकरांना आपल्या मुलांचा अभिमान असावा. ज्याप्रमाणे स्पर्धेचं मात्र आपल्या मुलांनी आज आयोजन केलेलं आहे. जरूर स्वतःचं क्रीडांगण नाही आहे, परंतु आज ऐतिहासिक क्रीडांगण नगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, आणि त्यासाठी मी संपूर्ण ग्रामपंचायतीचे मी आभार व्यक्त करतोय. मग बापगाव असेल, देवरुंग असेल, देवरुंगपाडा असेल, त्याचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. हो चांगला चेंडू अगदी एस्टाच्या रोखाने लाऊड अपील पंचांकडे मात्र केली गेली, परंतु इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर होतो आणि त्याचमुळे पंचांनी मात्र या ठिकाणी ही अपील फेटाळली. परंतु आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी. हो एक योग्य निर्णय आहे, कारण फलंदाजच अगदी ऑफस्टंपच्या बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. एक योग्य निर्णय पण लोखंडे सरांचा आपण पाहतो आणि 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या. लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी 42 धावांचा आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये अजूनही विजयासाठी 26ची गरज.
पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर शिवशक्ती लोणार संघाने मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, परंतु आता येणाऱ्या 2 षटकामध्ये गावदेवी वालचिंद संघाच्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स मात्र दाखवावा लागेल, कारण 12 चेंडूमध्ये इथून 26ची गरज आहे. क्वार्टर फायनल केलेला आणि आता आमच्या सुचला आमचे लाडके मेहुणे आता मात्र एज अ स्कोरर म्हणून आता मात्र या ठिकाणी आम्हाला जॉईन होत आहेत. वंश मडवी अनेक वर्ष आपण पाहिले की त्यांनी 12ची भूमिका पार पडली होती, पण तो आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे. वंश, चला विनंती करतो की स्पीड अप करा. चला पाहू शकाल षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज आता मात्र पवन आता सज्ज होते. आज पवनचा वाढदिवस सुद्धा आहे. संपूर्ण ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सर्वांच्या वतीने आपण पवनला पुण्यचंद्र देऊया. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला अमीर थोडंसं वेल कमी खर्च करा मित्रा. कोबरा चला आपण पाठीमागे या. पवन मात्र या ठिकाणी आता मार्गस्थ होतोय. 12 चेंडू 26ची गरज. ओरतो विकेट मारा करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र बॅटची आतली कडा आणि प्लेड ऑन. फलंदाज दीपक दिंडे इथे मात्र बाद झाला आणि पहिल्या चेंडूवरती पवन आपल्या संघाला मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली आणि एक लागणारा हा 3रा धक्का टीम आई गावदेवी वालचिंद संघाला. अगदी क्रॉस बॅटने मात्र फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बेलला ट्रिम करून चेंडू मात्र या ठिकाणी निघून चाललाय. जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी पहिल्या चेंडूवरती पवनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक मोठा धक्का मात्र इथे लागलाय टीम वालचिंदला आणि त्या मात्र नवीन फलंदाज विनोद खुलात आलाय. 4थ्या क्रमांकावरती आय थिंक 5व्या क्रमांकावरती आलाय नितीन चौधरीच्या सोबतीला. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये आता विजयासाठी 26ची गरज. एक चांगला चेंडू मात्र इथे हाताला तर मात्र सामना पूर्णपणे पाहिला तर शिवशक्ती लोणार संघाच्या बाजूने झुकतोय, परंतु इथे जर एखादा चांगला फटका जर आला तर मात्र कुठेतरी सिरकाव करण्याची संधी मात्र मिळू शकते या टीम गावदेवी वालचिंद संघाला. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की कधी कोणता संघ कुठल्या क्षणाला मात्र पलटवार करेल याची मात्र आपण प्रचिती देऊ शकणार नाहीये. परंतु निलेजित थले याचा जो सुपुत्र आहे अनुज फार पुढे जाणार आहे. जरूर लंच ब्रेकमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली आमची. 11 गेंदे अभी भी बाकी और 11 गेंदों में अभी भी 26 रन की जरूरत. हो इथे मात्र बॉडीला ब्रश होणारा चेंडू पाहायला मिळतोय. हाच पवन असं वाटतं की वेगळ्या ट्रॅकवरती मात्र गोलंदाजी करतोय. लेगबाच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी ही सिंगल धावा तर पूर्ण केली गेली, परंतु एक आश्चर्य किरण मित्र म्हणते की या जोडीवरती आता मात्र सर्व काही अवलंबून आहे. आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाचा विचार केला तर अजूनही खेळपट्टीवरती नितीन चौधरी सज्ज आहे. त्याच्या बाटमधून आपण एक चौकार पाहिला, एक षटकार पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव तो उपस्थित होता, परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याचं येणं म्हणजे एक बॅटिंग ऑर्डरमध्ये एक बाजू वाढली गेली वालचिंद संघाची. चेंज पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु समोर नितीन चौधरी आहे. त्याला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. त्याने उडवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. वा काय स्ट्रोक केलाय. असं वाटतं की हा फटका मात्र सातत्यानं मात्र इसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती पाहत राहू. आणि आय थिंक प्रेक्षकांना आयवाज जेल पकडलाय का त्या ठिकाणी? यस पकडलाय. हो चला आपण यायचं आहे आणि त्या आयवाज जेलसाठी अनुज थले आणि मंथन मयंक थळे यांच्या माध्यमातून 500ची कडक नोट मात्र दिली जाणार आहे. ही दुसरी आयवाज जेल आजच्या दिवसामध्ये. वा आणि पहिल्या जेलसाठी आय थिंक 700 रुपयाचं पारितोषिक आपण दिलं होतं. आणि इथे मात्र पाहू शकाल लाईनमध्ये थोडीशी बिघाड. आणि मी नेहमीच बोलतो की गोलंदाज किती चतुर असू द्या, किती महान असू द्या, त्याच्या अगेन्स्ट जर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र जरूर त्याच्या लाईनमध्ये बिघाड होताना आपण पाहत असतो. ती बिघाड पवनच्या या षटकामध्ये आपण पाहिली. त्या षटकारानंतर पाहिलं तर थोडंफार या सामन्याचं चित्र बदललं गेलं आणि आव्हानाच्या रूपानं संघाची धावसंख्या जर पाहिली तर पोहोचली गेली 24 या आकडावरती. अजूनही 18 धाब्यांची गरज. पुन्हा उडवलाय आणि हा चेंडू आय थिंक चाललाय वागडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार.
समाप्त झाल्यानंतर जे आयवा जेलसाठी पारितोषिक आहेत ते आपण देणार आहोत. परंतु या ठिकाणी नितीन चौधरी आता मात्र शिवशक्ती लोणार संघावरती बरसलाय. वन मॅन आर्मीचा रोल सध्या तो अदा करतोय. त्याच्या बाटमधून निघणारा हा तिसरा सिक्सर पाहिला आणि मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय. आणि आता मात्र या विजयासाठी जर इथे विचार केला तर 12 धावींची आता मात्र आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 8. समीर आता मात्र या ठिकाणी थोडंफार काय होईना परंतु सोपं पाहायला मिळतोय वालची संघासाठी. अजून एक ओ माय गॉड लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 ठोकले. नितीन चौधरी इज ऑन फायर. सीझन 3 मध्ये आता मात्र आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये आता सर्व जे संघ मालक आहेत त्यांच्या नजरा नितीन चौधरीच्या या खेळीवरती असतील. परंतु हा फटका पहा ऑफ स्टॉपचा चेंडू होता आणि त्याच्यानंतर पावशेकल अगदी खेचून मारलाय. वा लागोपाठचा हा तिसरा षटकार आणि मागील जो आपण चषक पाहिला चौदरपाडा चषक 2026 त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नितीननं लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले होते. दरम्यान महेशजी कुमार यांचं शुभागमन त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि या सीझनमध्ये जर पाहिलं तर नितीन सांगतोय की मला फक्त मारामारीच जमते आणि ते मात्र पाहू शकेल पहिल्या चेंडूमध्ये पवननं विकेट्स प्राप्त केली होती परंतु मागील 4 चेंडूमध्ये तब्बल त्याने 20 धावा खर्च केल्या. असा क्रिकेटचा खेळ आहे. आणि ते मात्र विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. 7 चेंडूंचा खेळ अजूनही मात्र इथे बाकी आहे. या चेंडूवरती सामना फिनिश होणार. फुल टॉस होता रिव्हर्सचा फटका बाहेर काढला परंतु तिथे कनेक्शन प्रॉपर झालं नाही. सिंगल धाव पूर्ण केली गेली. पंचांचा लेगबायचा इशारा पाहायला मिळतो. अवांतर धाव इथे मात्र जोडली गेली. 3 षटकाचा खेळ इथे संपन्न आणि तर मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धाब्याची गरज. तर चला आपण जाऊया आयवा जेलसाठी ज्या प्रेक्षकांनी मात्र तो जेल पकडला त्यांच्यासाठी आपण इथे 500 रुपयाचं कॅश प्राईज देत आहोत. अनुज थले आणि मयंक थले यांच्या माध्यमातून 500चं पारितोषिक आहे. तर मी या पप्पूजी थळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करा. आज सायकल 17 मध्ये चायनीच्या कॉर्नरवरती मात्र जरूर हा प्रेक्षक पाहायला मिळेल. हो माय गॉड आंबिवली वडोलीचा हा प्रेक्षक आहे. म्हणजे किती त्याने अंतर कापून या स्पर्धेमध्ये ते आलेले आहेत. म्हणजे त्यांचा आजचा खर्च संपूर्ण निघाला आहे असंच म्हणावं लागेल. चला अजूनही पकडा अजून तुम्हाला पारितोषिक मिळतील. 4थ्या षटकात सुरुवात केली गोलंदाज हर्षनं आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकेल त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर पाय या ठिकाणी आव्हानाच्या रूपानं धाबा खर्च करतायत. म्हणजे असं वाटतं की आता मात्र सामना सोडून दिलाय शिवशक्ती लोणार संघाने. कारण जिथे सिंगल होती तिथे 3 धाबा पलून पूर्ण केल्या आणि आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता मात्र 3 धाब्यांची मात्र गरज. आय थिंक 2 धाब्यांची गरज. 5ची गरज होती. 6 चेंडू शिल्लक होते. लगभग आता मात्र या ठिकाणी जे क्वार्टर फायनलचे आता दरवाजे आहेत ते आता मात्र वालशिनकरांसाठी आता मात्र खुले झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि नुकतीच चौदरपाडाकर चषक ही स्पर्धा सुद्धा वालशिन आणि यवई संघाने जिंकली होती 2 दिवसांपूर्वी. फुलर लेत होता फक्त या ठिकाणी विनोद कुलात चेंडूला दिशा दाखवली. चेंडू चला अगदी लॉंग ऑनवरती सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलच्या माध्यमातून स्कोर आर लेवल आणि तर मात्र विजयाची धाव नितीनच्या बाटमधून मात्र निघेल का. कारण फक्त आता इथे या विजयापासून 1 पाऊल दूर आई गावदेवी वालचिन संघ. सुरुवात चांगली झाली होती शिवशक्ती लोणार संघाची परंतु कुठेही तरी मिस्टेक घडल्या गेल्या आणि तिथून मात्र या सामन्यामध्ये आय थिंक आतिश डोंगरेचा झेल जो त्याने झेल ड्रॉप केला तिथून मात्र वालचिन संघाने पाठीमागे वळून पाहिले नाहीये आणि अखेर हा सामना जिंकला वालचिन संघानं. सो अभिनंदन ऑल बॉईज अँड हॅड लक टीम शिवशक्ती स्पोर्ट लोणार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपल्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच